आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या तमाम महाराष्ट्रातल्या आदिवासींना हाक दिलेली आहे. सगळे एकत्र या, बघू काय करायचं ती. पहिला झटका मारला चोपड्याला, दुसरा झटका ज्या ठिकाणी आहे, आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा जे आव्हान जे जाहीर होणार आहे, जी तोफ होणार आहे महाराष्ट्रामध्ये, जो भूकंप होणार आहे राजकीय, तो नागपूरला होणार आहे. माझ्या सगळ्या आदिवासींना विनंती आहे, भावांना रात्र वाहिल्याची आहे, जागे व्हा. तुम्ही जर जागे नाही झाला तर तुम्ही संपून जाता, बरबाद होता. तुमचा वाटा हिसकावून घ्यायचं काम चाललंय. कोण कोण पुढारी आहे? कुठल्या पुढाऱ्याने जलसिंचन मध्ये पैसे खाल्ले? कुणाचे खाल्ले? लाडकी बहिणीला पैसे कुणाचे वापरले? तुमचे वापरले आदिवासींना, तुमचे. कवर शांत बसणार? किती दिवस शांत बसणार? अरे इंग्रजांना तुम्ही सळकेपळ करून सोडलं. तीरकामठ्याच्या जोरावरती, गलुरीच्या जोरावरती तुम्ही परेशान केलं, इंग्रजांना हाकलून दिलं. आणि हल्ला हाकलवायला अरे नागतोडा दिसला तरी घाबरून बसतेत. एक व्हा, संघर्ष करा, आवाज द्या, आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. उद्याचा मुख्यमंत्री आपल्या विचाराचा असन, उद्याचा मंत्रिमंडळ तुमच्या विचाराचा असन. बाळासाहेब सांगतात तोच मुख्यमंत्री आम्हा हाताचा असन. एवढी त्या ठिकाणी भूमिका मांडतो. आणि एकजूट करा, संघर्ष करा, एकत्र या, मतभेद बाजूला ठेवून द्या. एवढीच हात जोडून तुम्हाला विनंती करतो. आणि